गाईज मला लागलो, माझ्या नवऱ्याचा माझ्यावर जीव नाही. पाहिजे असेल ना तर मी ना मावशीचा व्हॉट्सअपचा नंबर देते. याचं बतकन आणि परत ऑपरेशन बिप्रेशन, मला टेन्शन येते पडायचं म्हटलं का. हा हा करू नको. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर ना आजचा व्लॉग स्पेशल आहे माझ्या मावशी सासूबाईबद्दल. तर त्यांनी आमच्यासाठी काय काय खायला घेऊन आले आहेत आणि काय काय आहे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. छोटूसा व्लॉग असणार आहे ज्याच्यामध्ये माझ्या सासूबाईचं प्रेम दिसणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मंडळी, आम्ही काय खाणार आहे तुम्हाला दाखवतो. काय खाणार आहे, काय दिलंय बनवून दिलं का रेडी? नाही, ह्याची आमटी करायला सांगितलीये. आता कुठे करत नाही, आता याला फ्राय करू आपण. आणि हे फ्राय करून दिलेत. म्हणजे फक्त गरम करायचं. येस, बांगडा फक्त गरम करायचा आणि खायचा आहे. भारी ना. त्याच्यात हलवा दिलाय म्हटले, हलवाच असेल याच्यात. वाव, थांब, पाणी पिलंस का तू? गुळ खाल्ल्यावर मी पिते. कसा खातोय. आहा, मावशी म्हटली मी बनवते पण खात नाही कधी. छान झालाय. तू बनवतो तसा? हा, थांब मी खाते. पिले का पाणी? पिले पिले, पाणी पिले. वा, काय भारी आहे तुमची मावशी. मग अजून काय काय दिलं दाखव. तो गाई, माझ्या मावशी सासूने, मावशी सोलापूरला चालली होती तर ना पुण्यामध्ये स्टेशनला थांबून काय काय दिलंय बघा. ही कोळंबी आहे, तिला फक्त फ्राय करायची. ओके. आणि ही बॅग राहू दे. रेडी बांगडा, बांगडा फ्राय दिलाय. तर फक्त आता गरम करून खायचं आहे. वाव, काय स्मेल आहे. मी पहिल्यांदा खाते मावशीचा हातचा बांगडा वगैरे. ओके. अजून गाजराचा हलवा दिलाय आणि खूप छान झालाय तो. ओके. अजून काय, लाडू, 2 लाडू तर संपवले पण आम्ही. याच्यातले ड्रायफ्रुटचे लाडू आहेत, थंडीमध्ये गरम. ओके. अजून काय रे? बक्की पिशवीत काय काय. ओ, हे तर मला माहितच नव्हतं. मावशीला चांगलं माहिती, मला लसूणी चिवडा खूप आवडतो, माझ्यासाठी दिलाय. खायचा नाही. बर, नाही खात. लसूणी चिवडा, चटणी. आधीला आवडते म्हणून सोनपापडी. आणि मी आधीला पहिले सोनपापडी बोलायची. का बोलायची? कारण तो माझ्याशी भांडायचा नाही, मला सगळ्या गोष्टी प्रेमाने समजून सांगायचा. आता तो माझ्याशी खूप जास्त भांडतो म्हणून मी त्याला सोनपापडी बोलत नाही. ही आधीसाठी सोनपापडी. आणि याच्यात लिंबूचं लोणचं आहे. लिंबू आहे, लसूण आहे, मिरची आहे. असं काय वाचायचं. आणि गाईज, हे पण दिलंय. मावशी हे घरी बनवते, डेकोरेटिव्ह. आपण रांगोळी कसं करतो तसं रांगोळी सारखं फक्त ठेवायचं की झालं. हे मावशी घरी बनवते, हँडमेड आहे. जर तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर मी ना मावशीचा व्हॉट्सअपचा नंबर देते, तुम्ही पण मागवू शकता. ही एवढी साईज आहे, याच्यापेक्षा मोठ्या साईजचं सुद्धा मावशी बनवतात. तर पिलो पण बनवते, पिलो बनवतात छान छान क्यूट अशा. गोदडी शिवतात आणि मोजे लहान बाळांचे डेकोरेटिव्ह सगळ्या गोष्टी त्या घरी बनवतात. आणि त्याच्यातलेच 2 मला घेऊन आलेले आहेत. सो तुम्हाला जर पाहिजे असेल तर मावशीला नक्की कॉन्टॅक्ट करा. हे छान आहे. दिवाळी काय फेस्टिवल असेल, सण असला की ठेवायचं, झालं. मस्त आहे. गाईज, माझी घाई लय तोंडावर येतो आणि व्हिडिओ काढतो. जरा लांबून काढत जा, दिसतच नाही लोकांना मी काय करते. फक्त तोंड नाही बघायचं त्यांना माझं. बर.
गाईज मी आलीये बाहेरून. आता कशासाठी गेले होते, माझी एक फ्रेंड आहे तर तिची मम्मी एक्सपायर झाली, तर मला दुपारी कळलं, तर मग कामावरून आले आणि अशीच मी तिच्या घरी गेले होते. तर आता मी आले, फ्रेश झाले आणि हे मावशीने आलेलं सामान काढलं आणि आता लगेच करायला घेतेय. रात्रीचं खूप लेट झालाय आणि भूक पण लागली खूप जास्त, तर फ्राय करतो आणि खातो. हे खूप सॉफ्ट सॉफ्ट आहे रे. कवळे आहेत ना ते. हो का? मग एवढं तेलात होईल ना? हा, जास्त तेल टाकायची गरज आहे नको का? नको नको, लागलं तर अजून वरण टाक ना. ठीक आहे. बांगड्याला खूप काटे असतात ना, म्हणून मी मावशीला नको म्हंटले होते, पण मावशी मला म्हंटली की हिवाळ्याचा खायचा. समुद्राचा बांगडा चांगला असतो. हा, आणि हिवाळ्याचा खायचा गरम असतो, चांगला असतो. आणा म्हंटल. मग तुम्हाला सांगते, माझी मावशी मला खूप वेळा झालं मला मुंबईला बोलवतीये. मी खास फक्त फिश खाण्यासाठी मावशीकडे जाणार आहे, पण 1.5-2 वर्ष झालं येईल म्हणता म्हणता मी गेली नाही. त्याच्यावरती कितीतरी वेळा मुंबईला जाऊन आली. त्याच्यावर मी किती वेळा मुंबईला जाऊन आले, कामासाठी गेले, पण मला बिलकुल वेळ नव्हता. नाही तर असं जाऊन तोंड दाखवून येण्याचा अर्थ नाही, मला राहायचंय मावशीच्या इथे माझ्या. प्लस आता आधीची मावशी माझ्याकडे आता तर ये म्हणतच नाहीत. आता तू म्हणतात तू येऊ नको, मी तुला बोलवणार पण नाही. दोन्ही पण मावश्या, दोन्ही मावश्या वैतागलेल्या आहेत, माझी पण मावशी आधीची पण मावशी. तो वेळ नाही कसं कधी जाणार आहे. चिटकायला नको बाबा, नाही चिटकत. त्याचा सगळा मसाला निघून जायचा. सो गाईज, आता हे फिश वगैरे खाणार नव्हतो, बट मावशीने बनवून दिलाय. सकाळी निघाली मावशी, तर हे खराब झालं असतं. आणि आम्ही प्लस उद्या चाललोय गावाला, म्हणजे आम्ही हे खाऊच शकत नाही. आणि उद्या तसंही चतुर्थी आहे, त्यामुळं जमलंच नसतं. सकाळी नाश्त्याला थोडी आपण फिश वगैरे खाणार आहे, सो मग आत्ताच करून खायला लागली आहे. तर मावशीचं प्रेम कसं वाटलं कसं वाटलं सांगा मला. मी तोंडावर उडवून घेईल माहितीये, लांबच राहते गॅसपासून. खूप जास्त डोकं दुखतंय माझं आज, खूप दुखते. खूप वाईट दिवस गेला आजचा, खरं सांगते, खूप वाईट. आला मानसीला घेऊन आलो असतो, पण तू म्हंटल ना असं असल्यावर हे बाहेर खायचं नाही, काय हे करायचं नाही. नाहीतर मग मानसी आली होती, तुम्हाला माहिती ना, मानसी माझी फ्रेंड, हा, ती होती माझ्यासोबत. अरे हे तर लय दना उडतं रे. त्याला घाबरून पळायला लागली. मग लांबच पळणार ना. आम्ही पडलो असतो. माझ्या गुडघ्याला लागलाय, तुम्हाला दाखवते. हे बघा, दिसतंय का कुठे? हा, हे बघा, हे माझ्या पायाला लागलं, माहिती तुम्हाला. आम्ही ना मानसीच्या ते घरून निघलो आणि वरती असा चढ होता, तर ना अचानक गाडी न्यूट्रल झाली. पुढून गाड्या आल्या आणि आधीने स्टॉप केली, तर आणि माझ्या पायाला लागलं. मी उतरले गाडीवरनं. मला वाटलं पडतोय आता दोघं, पण सगळे मला बडबड करायला लागले, तू कशाला उतरली म्हणून तुला लागलं, नाही तर लागलं नसतं. अरे मी म्हंटल पडू रे, मग माझ्या पायाचं तरी थोडा हे राहिला असतं ना. तुझं पायाचं ऑपरेशन झाले, तुझ्या काळजीपोटीच उतरले होते की पडायचं बदकन आणि परत ऑपरेशन मला टेन्शन येते पडायचं म्हंटल का. हा करू नको. छान आहे, जाड आहे ना भाकरी, जरा पातळ नाही ना पार. आधीने ऑनलाईन भाकरी ऑर्डर केल्या ते. आता आम्ही भाकरी आणि हे फ्राय केलेले प्रॉन्स आणि बांगडा खातोय या सगळ्यांनी जेवायला. छान झालंय ना. गरम आहे बाबा, भाजन तोंड. या माणसाला असं वाटतं मला याची काळजीच नाहीये. सगळ्याच नवऱ्यांना असं वाटत असेल, असं तर मला वाटतं. बायका कटकट करतात आहे ना. हो साहेब, बरं थँक्यू. चला, छोटे प्रॉन्स आहेत, बट टेस्ट खूप छान लागली. मला वाटतंय मला मोठ्यापेक्षा छोटेच प्रॉन्स जास्त आवडले आधी.
ते टेस्ट छान लागते. हो, पण मोठे असते तर. चावून मनाचा मेसेज आलाय, सॉरी सांगायचं राहून गेलं. तिला मी मेसेज केला होता आलीस का पुण्यामध्ये म्हणून, आणि ती गडबडीत असेल. आता मेसेज करते सॉरी सांगायचं राहून गेलं. असं नाही म्हणा, चुकीला माफी नाही म्हणा. तिला यायचं होतं. ती म्हंटली पण मला, मी अमितला बोलले की आपण ताईंच्या इकडे जाऊ, तर मग नंतर ठरलं असेल ना रे काहीतरी. बाळाचे पण डोळे आलेत. हा ना, जाऊ दे, असं पण अजून 10 दिवसांनी भेटणारच आहे. हा ते तर आहेच. आईज मला लागलो, माझ्या नवऱ्याचा माझ्यावर जीव नाही. स्वतःच्या चुकीमुळेच लागलंय. अरे तुझं टेन्शन आलं मला, तुझा पाय घसरत होता आधी, तुला वाटत नाही का रे? किती पण घसरला तर मी कंट्रोल केली केली असती ना. पण गाडी नव्हती, काही नव्हतं, जागेवर थांबली उतार गाडी. होता पण उतार खाली घसरत होती तिथं. स्पीड कुठल्या नव्हती. लॉजिकने तू उतरली तेच मला कळलं. नाही माहिती कुठल्या लॉजिकने उतरले, पण उतरले. बरं. नाहीतर काय. तर गाईज आता आम्ही जेवतोय. या सगळ्यांनी जेवायला. हा छोटासा इन्स्टन्सचा व्लॉग होता, बिकॉज खूप गडबड झाली, आता वेळ पण नाहीये आणि मला शेअर करायचं होतं मावशीने काय आणलंय आणि आज कसं झालं सगळं, तर त्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला. तर कसं वाटलं व्लॉग नक्की सांगा, कमेंट करून लाईक करा. बाय बाय.